आपण सध्या भंडाऱ्याच्या जीके ॲक्वा इंडस्ट्रीज परिसरात आहोत। आपण बघू शकतो इथं पाण्याच्या बॉटल्सची निर्मिती इथं होताना पाहायला मिळत आहे। या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बॉटल ज्या आहेत त्या निर्मिती केल्या जातात। मात्र गेल्या काही दिवसापासून ज्या आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या परिस्थितीमुळे याचा परिणाम जो आहे लहान मोठ्या इंडस्ट्रीजवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि भंडारा जिल्ह्यातील जीके ॲक्वा इंडस्ट्रीजवरही याचा परिणाम पडल्याच्या येथील जे व्यावसायिक ते सांगत आहेत। आणि खरं पाहायला गेलं तर जे पेट्रोकेमिकल आहे त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्याच्यामुळं हे उद्योग जे आहे ते संकटात आलेले आहे असे स्वतः येथील व्यावसायिक जे आहेत ते सांगत आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता या जीके ॲक्वा इंडस्ट्रीजचे गौतम कावळे सर आहेत। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय सांगाल सर, नेमकं कशामुळे हे दर वाढलेले आहेत, कशामुळे उद्योग आपला संकटात आलेला आहे? इस्रायल अमेरिकाचं जे इराण सोबत जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे परिस्थिती अशी जे रॉ मटेरियलची परिस्थिती इतकी उद्भवलेली आहे की त्याचे पेट्रोकेमिकल्सच्या रेट वाढीमुळे आता हे जे प्रीफार्मचे रेट आहेत पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये जे यूज केले जाते सिंचे आणि पॉलिथिन ह्यांची किंमत जवळपास प्रीफार्मला 50,000 रुपये टनाने वाढलेली आहे आणि जे सिंचेज आहे हे सुद्धा 50 ते 60 रुपये केजीने वाढलेले आहेत। त्यामुळे हा रेट बॉटल बनवण्याचा रेट जवळपास 15 रुपये पर बॉक्स हा वाढलेला आहे। नक्की तर याच्यात आपली काय नेमकी मागणी आहे, काय वाटतं आपल्याला? याची प्री फार्म मिळायला पाहिजे तर ते प्री फार्म मेन मार्केटला उपलब्ध नाहीत, त्या पण कंपन्या बंद होण्याच्या स्थितीत आल्या आहेत आणि हे जे पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटरचे व्यावसायिक आहेत यांनाही ते माल मिळत नसल्यामुळे जवळपास 1-2 दिवसामध्ये ह्या सगळ्या कंपन्या बंद होण्याच्या तयारीत आहेत। नक्कीच खरं पाहायला गेलं तर ज्या वस्तू ज्या सामग्री या पॅकेजिंग बॉटल इंडस्ट्रीजला आवश्यक असतात त्या उपलब्ध होत नसल्यामुळं आता या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत। त्यामुळं प्रशासनानं कुठेतरी याच्यात पुढाकार घ्यावा व या लहान मोठे उद्योग जे आहेत त्यांना सहकार्य होईल अशा पद्धतीनं भूमिका घ्यावी अशी मागणी जी आहे आता जीके इंडस्ट्रीजच्या माध्यमातूनही केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।